सिंह राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। त्यामुळे मार्च महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असेल। या आठवड्यात तुमच्या नोकरीत लक्षणीय प्रगती होईल। भगवान हनुमानाची पूजा करत राहा। नवीन व्यवसाय सुरू करताना खूप काळजी घ्या। सूर्याचे संक्रमण विद्यार्थ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते। लाल आणि नारंगी हे शुभ रंग आहेत। गहू आणि गुळ यासारखे सूर्याशी संबंधित पदार्थ दान करा। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल। कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल। कौटुंबिक संबंध सुसंवादी राहतील आणि जुने मतभेद दूर होतील। प्रेम जीवनात प्रेमाचे क्षण आणि शहाणपणाचे निर्णय पाहायला मिळतील। आरोग्याच्या बाबतीत सामान्य काळजी घेणे आवश्यक आहे। हलका व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल। आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा चांगला आहे। नवीन सौदे व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकतात। आध्यात्मिक साधना आणि उपासना मानसिक संतुलन आणतील। सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि मित्रांसोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल। प्रवासाच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात। कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व कौशल्याची चाचणी घेतली जाईल आणि तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जबाबदार असाल। वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची दाट शक्यता आहे। कुंभ राशीतील पंचग्रही योग नोकरी बदलण्याचे अनुकूल संकेत देऊ शकतो। हा आठवडा व्यावसायिकांसाठी फायदेशीर राहील, परंतु घाईघाईने गुंतवणूक करणे टाळा। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, परंतु खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे। कुटुंबात तुमची भूमिका महत्त्वाची असेल आणि कोणत्याही मोठ्या निर्णयात तुमचा सल्ला घेतला जाईल। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल, परंतु ग्रहणामुळे कठोर शब्द टाळा। प्रेमसंबंधांमध्ये आकर्षण वाढेल, परंतु केतूमुळे होणारे मतभेद संयमाने सोडवा। तुमच्या मुलाच्या यशामुळे आनंद मिळेल। मित्रांसोबतच्या भेटीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि परस्पर विश्वास वाढेल। या आठवड्यात अभिमानाने कोणाशीही वाद किंवा संघर्ष टाळा। कोणताही मोठा आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करा। ग्रहण काळात तुमचा राग नियंत्रित करा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर करा। या आठवड्यात तुमचे आरोग्य आणि कल्याण उत्तम राहील, परंतु हवामानातील बदलांमुळे काही अस्वस्थता निर्माण होऊ शकते। तुमची आर्थिक परिस्थिती ठीक राहील। कोणतेही धोके टाळण्याचा प्रयत्न करा। तुमच्या व्यवसायात तुमच्या क्षमता स्पष्टपणे दिसून येतील। नोकरी करणाऱ्यांचे लक्ष कामावर असेल। तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे नाते विकसित करण्याचा प्रयत्न कराल। तुमचे वैवाहिक संबंधही उबदार राहतील। शिक्षणासाठी हा आठवडा कमकुवत राहील। तुम्ही तुमच्या अभ्यासापेक्षा बाह्य बाबींवर अधिक लक्ष केंद्रित कराल। यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा। सिंह राशी या आठवड्याची सुरुवात जरी संमिश्र पण अर्थपूर्ण पद्धतीने होऊ शकते। आठवड्याचा पहिला भाग भावनिकदृष्ट्या जड वाटू शकतो। खर्च जास्त असू शकतो आणि अंतर्गत असंतोषाची भावना असू शकते। तुम्हाला असे वाटू शकते की प्रयत्नांचे तात्काळ फळ मिळत नाही, ज्यामुळे तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते। भावनिक संवेदनशीलता वाढू शकते आणि तुम्हाला धीमे राहण्याचा, आवेगपूर्ण प्रतिक्रिया टाळण्याचा आणि बाह्य मान्यतेपेक्षा अंतर्गत स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो। प्रवास जर अटळ असेल तर काळजीपूर्वक केला पाहिजे। आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना ऊर्जा तुमच्या बाजूने लक्षणीयरित्या बदलते। समाज किंवा व्यावसायिक वर्तुळातून ओळख, आदर आणि सन्मान हे एक महत्त्वाचे विषय बनतात। उद्योजक आणि व्यावसायिकांना नवीन संधी, ऑर्डर किंवा त्यांच्या नेतृत्व गुणांबद्दल प्रशंसा मिळू शकते। हा टप्पा तुमचा आत्मविश्वास वाढवतो। जरी महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळाचे क्षण देखील येऊ शकतात। अहंकाराने प्रेरित कृतींऐवजी विचारपूर्वक केलेले विश्लेषण तुम्हाला या कालावधीचा पुरेपूर फायदा घेण्यास मदत करेल। आठवड्याच्या शेवटी कुटुंब, संचय आणि सुसंवाद यावर भर दिला जातो। तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात। कौटुंबिक नातेसंबंध वाढतात आणि तुमच्या बोलण्याने आणि उपस्थितीने इतरांवर तुमचा प्रभाव वाढतो। तुम्हाला अधिक दृढ आणि भावनिकदृष्ट्या परिपूर्ण वाटेल। एकंदरीत हा आठवडा भावनिक जडपणापासून सामाजिक ओळख आणि वैयक्तिक समाधानात बदलतो, जर तुम्ही आत्मविश्वास आणि नम्रता संतुलित केली तर। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये आठवड्याची सुरुवात उबदार पण भावनिक संवेदनशीलतेने होते। विवाहित सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराशी खोलवर जोडलेले वाटू शकते, जरी भावनिक अपेक्षा जास्त असू शकतात। भावना स्पष्टपणे व्यक्त न केल्यास किरकोळ गैरसमज होण्याची शक्यता आहे।
तुम्ही जितके बोलाल तितके ऐकणे महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या मध्यात सुधारणा आणि प्रेमाची उबदारता येते. प्रेमींना भावनिक जवळीक, परस्पर कौतुक आणि सामायिक आनंद मिळतो. अविवाहित लोक त्यांच्या करिश्मा आणि आत्मविश्वासामुळे सहज लक्ष वेधून घेऊ शकतात. प्रेमसंबंधाबद्दल संभाषणे, प्रस्ताव किंवा भूतकाळातील गैरसमज दूर करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. आठवड्याच्या शेवटी भावनिक परिपक्वता महत्त्वाची ठरते. तुम्हाला केवळ तुमच्या जोडीदारासोबतच नव्हे तर कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही बंध मजबूत करण्याची प्रेरणा मिळेल. विरोधकांशी किंवा ज्यांच्याशी तुमचे संबंध ताणले गेले आहेत अशा लोकांशी समेट करणे शक्य आहे. उदार आणि क्षमाशील वृत्ती भावनिक शांती आणि स्थिरता वाढवते. आठवड्याच्या मध्यात करिअर आणि व्यावसायिक बाबींना वेग येतो. आठवड्याच्या सुरुवातीला लक्ष विचलित होणे किंवा भावनिक दबाव उत्पादकतेवर परिणाम करू शकतो. तणावाखाली मोठे करिअर निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या मध्यात व्यावसायिकांना त्यांच्या क्षमतांसाठी स्वतःची ओळख पडते. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर, क्लायंट किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. दीर्घकालीन नियोजन, मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी हा चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना सुधारित एकाग्रता आणि आत्मविश्वासाचा फायदा होईल, विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात. आणि आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण कमी होईल. तुम्हाला झालेल्या प्रगतीबद्दल समाधान वाटेल आणि भविष्यातील ध्येयांबद्दल स्पष्टता मिळेल. तात्काळ अंमलबजावणीपेक्षा धोरणात्मक नियोजन फायदेशीर ठरेल. या आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता आणखी सुधारते. पाहुणे, सामाजिक संवाद किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये खर्चाचा समावेश असू शकतो, परंतु ते तणावाऐवजी भावनिक समाधान देतील. सुज्ञ नियोजन दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करते. या आठवड्याच्या मध्यात चैतन्य आणि मानसिक शक्तींमध्ये सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटी भावनिक आनंद, कौटुंबिक बंधन आणि आंतरिक शांती यामुळे एकूणच कल्याणात लक्षणीय वाढ होईल. अतिश्रम टाळा आणि क्रियाकलाप आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखा. एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.